जोरदार सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून किती वेळ लागेल? हां ठीक आहे, तोपर्यंत मी समोरच्या घरात थांबतो. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सलग 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आताची सर्वात मोठी बातमी, तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 8 जणांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र अधिक वेगानं फिरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिरियल किलर रात्री अपरात्री लोकांच्या घरांवर पाळत ठेवतो. संधी मिळताच घरात घुसून तो चोरी करतो आणि घरातील लोकांची निर्घृण हत्या करतो. या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की रात्रीच्या वेळी परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसंच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात प्रवेश. माझी गाडी इकडे जवळच बंद पडली. माझा मुलगा बोलला मला घ्यायला येतो म्हणून. तोपर्यंत आतमध्ये बसू का? हो या ना. बसू का? हो बसा. तरी किती वेळ लागेल तुमचा मुलगा यायला? 10-15 मिनिटं लागणार. सॉरी, मी तुम्हाला रात्रीचा खूप त्रास दिला. अहो नाही नाही, त्रास असं नाही. ते काय नाही, उद्या सकाळी मला लवकर कामावर जायचं आहे. अच्छा, मग मी बाहेर थांबू का? नाही नाही नाही, बसा तुम्ही. तब्बल 8 जणांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरचा शोध घेण्यासाठी मला थोडं पाणी मिळेल का? तपासाची हो चक्र हो अधिक आणतो. वेगानं फिरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिरियल किलर रात्री अपरात्री लोकांच्या घरांवर पाळत ठेवतो. संधी मिळताच घरात घुसून तो चोरी करतो आणि घरातील लोकांची निर्घृण हत्या करतो. या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की रात्रीच्या वेळी परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसंच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात प्रवेश देऊ नये, कारण हा अनोळखी पाहुणा तुमच्या जीवावरही बेतू शकतो. मुसळधार पावसाने अहो तुम्ही इकडे का आलात? अनेक अहो बराच वेळ झाला, तुम्ही आला नाही म्हणून मी आलो. सतत कोसळणाऱ्या नाही नाही, पावसाने तुम्ही जाऊन बसा तिकडे. मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ठीक आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पाणी पुलांवरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास पण टाळण्यासाठी तुम्ही काय येत होतात आत? पाणी साचले. हां, खरीप पिकांचे नुकसान होण्याची अहो हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले. वादळी वाऱ्यासह त्याला कोण कधी गसकेल ना काही सांगता येत नाही. अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली असून तुम्हाला यायला लेट झाला. वीज वाहिन्या मला वाटलं तुम्ही पण आहे ना, म्हणजे त्यामुळे थोडा घाबरलो, बाकी काय नाही. बरं, कुठपर्यंत आला तुमचा मुलगा? 1 मिनिट, फोन करून विचार. अरे हॅलो, कुठे पोचलाय? किती वेळ लागणार आहे? अच्छा ठीक आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे. अजून 15 ते 20 मिनिटं त्याला लागू शकतात. अच्छा, म्हणजे अजून बराच वेळ आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी किचनमध्ये बघतो काय खायला आहे का. त्याची काय गरज नाही. ती बाथरूम यूज करू का? हो हो, तिकडे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिरियल किलर रात्री अपरात्री लोकांच्या घरांवर पाळत ठेवतो. संधी मिळताच घरात घुसून तो चोरी करतो आणि घरातील लोकांची
जास्त बातम्या ऐकून कंटाळा आला. अच्छा, तुम्हीच तुमच्या वडिलांना घ्यायला आलेत ना? हो, या. काका, तुमचा मुलगा आहे तुम्हाला. अरे हा माझा मुलगा नाही. काय? तुमचा मुलगा नाहीये? नाही. मग हा कोण आहे? माझ्या मोबाईल चार्जिंग संपली होती. ते गार्डन कॉल करायचं. थोडं वेळ चार्जिंगला लावतो. जा, तोपर्यंत पाणी घेऊन ये. जेव्हा अनोळखी पाहुणा येतो घरी, अनोळखी पाहुणा येतो घरी, जेव्हा अनोळखी पाहुणा येतो घरी. कोण कुठले इथले तिथले ना कधी भेटले ना कधी दिसले, असले कसले फसवे चेहरे, किती करा आवाज सगळे आंधळे भैरे. तुम्ही द्याल त्याची साथ, तो करेल तुमचा घात. उघडू नका दार जेव्हा जेव्हा अनोळखी पाहुणा येतो घरी, अनोळखी पाहुणा येतो घरी. मागतील पाणी, सांगतील कहाणी, बोललात त्यांना बंद होईल तुमची वाणी. तलतील चोरी किंवा घर फोडी, चांगुलपणाची तुमच्या करतील होडी. शांत व्हा, सावध व्हा, दार ठेवा बंद, नाही तर तुमच्या समोर तुमच्या घरात होईल कांड. म्हणून दार ठेवा बंद जेव्हा अनोळखी पाहुणा येतो घरी, अनोळखी पाहुणा येतो घरी, अनोळखी पाहुणा येतो घरी, अनोळखी पाहुणा येईल घरी. आज जरा पाऊस जास्त होतोय है ना? मग छत्री पण बसला. काय हो, हे एवढं सामान कशासाठी? हे ठोकायला, हे ना घुसवायला, कापायला,
अजून पण मोठं सामान आहे बघायचं. नाही ना, मला नाही माहिती. अरे कशाला दारू बोललास? हा, निदान चेहरा तरी बघायचा ना. त्याचा चेहरा कसा, माझा चेहरा कसा, साला कुठच्या अँगलने तो माझा मुलगा वाटतो सांग ना मला. हा, अहो पण तुम्हीच मला बोलले होते ना की माझा मुलगा येणार आहे मला घ्यायला. मला वाटलं तोच असणार. आणि चेहऱ्याचं काय, मुलं आईच्या चेहऱ्यावर पण जाऊ शकतात ना. अरे त्याने मोठी मोठी हत्यारं आणलेली बॅगेमध्ये आणि टीव्हीवर बातम्या पण चाललेल्या आहे. साला हाच किलर तर नसावा. तुम्ही अजून मला घाबरू नका. हे बघा, पाणी बाटलीत चांगलं वाटतं, चड्डीत नाही. हॅलो, हा निघतोय मी, झालं माझं काम. अहो प्लंबर आहे, तुमचं पण काय टाईप करायचं सांगा मला. सांग चला, सांग. येतो मी. बरं झाला गेला एकदा तर. त्या माणसाला बघून ना माझी तर फाटलीच होती. मला वाटतं सगळा खरोखरचा किलर आला की काय. हो, सुरुवातीला मलाही वाटलं की हा कोण आला आहे, पण मला माहित होतं की हा किलर नसणार. म्हणजे कारण माझ्या घरात किलर येऊ शकत नाही. का तो सुट्टीवर आहे का? हो, नाही, सुट्टी घेत नाही तो, सुट्टीवर पाठवतो कायमचा. म्हणजे अहो खरा किलर कसा येणार, तर तुझ्या समोरच बसलाय ना म्हाताऱ्या. म्हणजे म्हणजे तुझ्याकडे जे काय असेल ना ते इकडे काढून ठेव. जेवढे पैसे असतील ना, पैसे ते पण काढून ठेव. गळ्यातली चैन आणि गाडीची चावी पण काढून ठेव. आणि ही चैन ती पण काढ. आणि मराच्या वयात ही चैन घालून कोण फिरत रे म्हाताऱ्या? हा, काढून ठेव ती चैन, नाहीतर असं सर्र करून गळा कापेला तुझा. काय झालं काय तुला? एरवी मी लोकांना मारण्यासाठी गलोगलीत फिरत असतो, त्यांचा शोध लावतो. रात्री कोण एकटा आहे कोण नाही ते बघतो आणि त्यांच्या घरात घुसून त्यांना मारून त्यांचं घर लुटतो. पळायचा प्रयत्न पण करू नकोस, वाचणार नाही. मोबाईल ठेवतो खाली, ठेव खाली. ते काय ना, मला चोरी करण्यात ना जास्त इंटरेस्ट नाही. मला लोकांचा खून करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
लोकांची ती शेवटची ती फडफड असते ना, ती बघून जाम भारी वाटतं राव. पण आता मला सांग, तुला या सूर्याने कसं मारू? तुझा गळा चिरून मारू की तुझ्या पोटात खुपसून तुझे आतडे बाहेर काढू? नाहीतर एक काम करतो, या सुराला उभा करून तुला याच्यावर बसून तुला गोल 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 फिरवतो. लय मजा येईल मला. आता उद्या पण पेपरात बातमी, एका सिरियल किलरने एका म्हाताराचा गळा चिरून खून केला. उद्या टीव्हीवर झळकशील रे म्हाताऱ्या. अरे म्हाताऱ्या, अरे काय येडा झालेस का तू? हसतोस काय? आता मरणारे म्हणून हसतोयस की तुला या चाकूवरती उभा बसून मी फिरवायची आयडिया सांगितली ना म्हणून हसतोयस? मरणार तर आहे, पण मी नाही, तू मरणार आहे. आणि मरणा अगोदरची तडफड बघून ना मला खूप हसू येते रे. मी इन्स्पेक्टर राम. आमची पूर्ण टीम तुझ्या शोधामध्ये आहेच. आम्हाला टीप मिळाली होती, तू इथेच आहेस आणि तू इथेच थांबणार. माझ्या टीमला यायला थोडा उशीर झाला, म्हणून मी तुझ्याशी थोडं नाटक करत होतो. नाटक करून मला एक कविता सुचली रे. छान आहे कविता. हे कविता ऐक ना. अटक मटक चवळी चटक. आणि म्हणून मी करत होतो तुला पकडायचं नाटक. काय म्हणाला होतास तू? ए ती सुरी खाली ठेव. इकडे 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 दे. काय म्हणाला होतास रे तू? मला सूर्यावर बसवतो का रे? तू पोलीस स्टेशनला चल. हा सूर्य आहे ना तुझ्या अशा ठिकाणी घुसवतो ना की मातर चोत सकाळी बसताना सुद्धा तुला माझी आठवण येणार. माझी टीम आली तुला नाही ना. चल तुला दाखवतो. चल उठ चल. आणि आता एक मोठी बातमी. अखेर तब्बल 8 जणांचा खून करणारा सिरियल किलर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. काल उशिरा रात्री पोलीस निरीक्षक राम आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.